नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या ग्रामसेवक पेपरमध्ये आलेल्या प्रश्न संच बघणार आहोत. यामध्ये कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत हे आपण थोडक्यात बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुढील पेपरसाठी आयडिया येऊन जाईल की कशा प्रकारचे प्रश्न येतात. प्रश्न 1 बघा, खरीप हंगामातील पिके कोणती आहेत? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे कापूस, ऑप्शन 2 मका, ऑप्शन 3 बाजरी की ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात? ऑप्शन 1 आहे नायट्रेट, ऑप्शन 2 नायट्रिक आम्ल, ऑप्शन 3 क्लोराईड आम्ल की ऑप्शन 4 ऑक्साईड. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो नायट्रेट. प्रश्नात पुढे बघा, माहिती तंत्रज्ञान मोहिमेची अंमलबजावणी कधी झाली? ऑप्शन 1 आहे 10 ऑक्टोबर 2000, ऑप्शन 2 11 ऑक्टोबर 2000, ऑप्शन 3 आहे 20 ऑक्टोबर 2000 की ऑप्शन 4 17 ऑक्टोबर 2000. तर याचे योग्य उत्तर होतं मित्रांनो 17 ऑक्टोबर 2000. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिला महिला शिक्षिका कोण? सरोजिनी नायडू, ऑप्शन 2 विजयलक्ष्मी पंडित की ऑप्शन 3 सावित्रीबाई फुले, ऑप्शन 4 आहे पंडित रमाबाई. तर याचे योग्य उत्तर माहित आहे मित्रांनो सावित्रीबाई फुले. एटीएमच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये कोणता क्रमांक लागतो? ऑप्शन बघा, पहिला, ऑप्शन 2 दुसरा, ऑप्शन 3 तिसरा की ऑप्शन 4 पाचवा. तर मित्रांनो याचे जे योग्य उत्तर होते ऑप्शन क्रमांक 2 दुसरा. एटीएमच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव कोणत्या पंतप्रधान विरुद्ध आले होते? पहिला ऑप्शन बघा अटल बिहारी वाजपेयी, दुसरं इंदिरा गांधी, तिसरा आहे पंडित नेहरू की वरीलपैकी नाही. तर याचं जे उत्तर होतं मित्रांनो इंदिरा गांधी. पुढे बघा, सफरचंदामध्ये खालीपैकी कोणते आम्ल असते? ऑप्शन 1 लॅक्टिक, 2 फार्मिक, 3 आहे मेलिक की सायट्रिक. तर याचे जे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मेलिक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, निरोगी राहण्यास दररोज किती ग्लास पाणी प्यावे? ऑप्शन बघा 10, ऑप्शन 2 8, ऑप्शन 3 9 की ऑप्शन 4 5. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 5. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कालावधी किती असतो? ऑप्शन 1 आहे 2.1 वर्षे, ऑप्शन 2 आहे 2.5 वर्षे, ऑप्शन 3 1.5 वर्षे की ऑप्शन 4 2.7 वर्षे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो 2.5 वर्ष. त्यानंतर पुढे बघा, धवल क्रांतीचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात? ऑप्शन 1 वर्गीस कुरियन, ऑप्शन 2 यशवंतराव चव्हाण, ऑप्शन 3 आहे वसंतराव नाईक की वरीलपैकी नाही. तर मित्रांनो याचे उत्तर आहे सर्वांनाच माहित आहे वर्गीस कुरियन. त्यानंतर पुढे बघा, अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटासाठी आहे? ऑप्शन 1 बघा 18 ते 20, ऑप्शन 2 18 ते 40, ऑप्शन 3 आहे 18 ते 50 की ऑप्शन 4 18 ते 60. तर याचे योग्य उत्तर आहे 18 ते 40. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न होता मित्रांनो बघा करंट अफेअरवरती आहे, नमो शेतकरी महासन्मान योजना कधी सुरू झाली? ऑप्शन बघा 28 जुलै 2023, 28 मे 2023, ऑप्शन 3 आहे 28 एप्रिल 2023 की वरीलपैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे 28 जुलै 2023. तांत्रिक प्रश्न कशा पद्धतीचे होते ते पण बघून घेऊया. पहिला प्रश्न शेळी म्हैस जात याच्यावरती सुद्धा आला होता. त्यानंतर पुढे बघा 73वी घटना दुरुस्ती, पंचायत राज याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. कृषी योजनामध्ये अट्टल योजना, विहीर योजना याच्यावरती 4 प्रश्न आलेले मित्रांनो. आणि संगणकामध्ये बघा संगणकात 4 ते 5 प्रश्न आलेले. त्यानंतर कृषी अवजारे यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. पिके खरीप पिके याच्यावरती जवळजवळ 4 प्रश्न. थोडक्यात काय की कृषी घटकावर जास्त भर दिलेला आहे. त्यामुळं ज्यांचा आता पुढे पेपर आहे त्याने कृषी घटक हा जास्तीत जास्त करून जा, जेणेकरून जर असेच प्रश्न आले तर ते तुमच्याकडून सुटणार नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपल्या मित्रांना पण सांगा कशा प्रकारचे प्रश्न येतात. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.